विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स रिटेल मार्केटिंग जे आपलं VA आहे, या विषयातील जे दुसरं प्रकरण आहे, रिटेल व्यापारातील ग्राहक सेवा, यामध्ये या प्रकरणातील आपण ग्राहकांच्या मानसिकतेचे महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ कस्टमर सायकॉलॉजी या विषयीची आपण काल चर्चा केली. त्यामध्ये आपण प्रामुख्यानं 2 मुद्द्यावर मित्रांनो चर्चा केली. त्यामध्ये बाजारपेठेतील विभिन्नता, म्हणजे बाजारपेठेमध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती असते, कारण प्रत्येक बाजारपेठेमध्ये काही सारख्याच स्वरूपाची परिस्थिती नसते आणि या परिस्थितीमुळं प्रत्येक एका ठिकाणी घेतलेले निर्णय ते इतर प्रत्येक बाजारपेठेमध्ये लागू पडतीलच असं सांगता येत नाही. याविषयीची आपण माहिती काल पाहिली. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आपण पाहिला की बाजारपेठेतील तीव्र स्वरूपाची स्पर्धा. बाजारपेठेला प्रभावित करणारे जे काही घटक आहेत ते बाजारपेठेतील तीव्र स्वरूपाची स्पर्धा असते. मग स्पर्धा कशामुळे निर्माण होते की 2 उद्योजकांमध्ये, 2 उत्पादकांमध्ये वस्तू विक्रीबाबतची जी काही स्पर्धा असते ती स्पर्धा बाजारपेठेमध्ये सातत्यानं आपल्याला दिसून येत असते आणि अशा या बाबीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा स्पर्धेला अचूकपणे तोंड देण्यासाठी आपल्याला ग्राहकांची मानसिकता ओळखणं गरजेचं असतं. ग्राहकांना आपल्या वस्तूकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि त्या आपण कशा पद्धतीने पूर्ण करूयात याविषयीची माहिती उत्पादकाला ग्राहकांच्या मानसिकतेतून होत असते. मग उद्योजकांनी प्रयत्नपूर्वक ग्राहकांच्या क्रयशक्तीचा, ग्राहकांच्या व्यवहारांचा, ग्राहकांच्या क्रय प्रेरणांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. यामुळं होतं काय नेमकं मित्रांनो की ग्राहकांच्या क्रय प्रेरणेची माहिती आपल्याला मिळाल्यामुळं, ग्राहकांच्या मानसिकतेचा आपण अभ्यास केल्यामुळं, ग्राहकांच्या अपेक्षांचा आपण अभ्यास केल्यामुळं ग्राहकांना आपल्या वस्तूकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि त्या आपण कशा पूर्ण करणार आहोत. मग त्या वस्तूंच्या किमतीच्या अपेक्षा आहेत का, वस्तूंच्या टिकाऊपणाच्या अपेक्षा आहेत का, वस्तूंच्या उत्पादनाविषयीच्या अपेक्षा आहेत का, वस्तूंच्या बांधणीविषयीच्या अपेक्षा आहेत का वस्तूंच्या विक्रोत्तर सेवेविषयीच्या अपेक्षा आहेत, याविषयीची माहिती आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेतून मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. किंबहुना व्यवसायामध्ये ग्राहकांच्या मानसिकतेला अतिशय महत्त्व असतं. ग्राहकांच्या मानसिकतेचा महत्त्वाचा विचार करत असताना आपल्याला आणखीन एक पुढे पाहावं लागेल की विपणन धोरणे आणि कार्यक्रमावर होणारा परिणाम. एखाद्या व्यवसायाने आखलेली धोरणे, विपणनाची कार्यक्रम आणि ग्राहकांची मानसिकता या बाबींचा परस्परावर ठराविक मर्यादेपर्यंत परिणाम होत असतो. त्याचं कारण असं आहे की व्यवसाय संघटनेने आखलेली धोरणे, व्यवसाय संघटनेने निश्चित केलेला विपणन कार्यक्रम आणि ग्राहकांची मानसिकता या दोन्ही एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत. ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार न करता जर आपण व्यवसायाची धोरणे आखली किंवा व्यवसायाची धोरणं निश्चित केली किंवा विपणनाचा कार्यक्रम निश्चित केला तर तो तितकेपणाने किंवा तितक्या सरळ पद्धतीनं आपल्याला त्यामध्ये यश मिळू शकणार नाही. म्हणून आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. किंवा विपणन कार्यक्रम निश्चित करत असताना किंवा विपणनाची धोरणं आखत असताना आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करावा लागतो किंवा आपल्याला ती बाब नजरेसमोर ठेवावी लागते. ग्राहकांच्या ज्या विशिष्ट वर्गाने वस्तूंची खरेदी करावी अशी आपली अपेक्षा असते, त्या वर्गाची क्रयशक्ती काय आहे, आर्थिक आणि सामाजिक स्थिती काय आहे, त्या वर्गाची अपेक्षा काय आहे, त्या वर्गाच्या आवडी आणि प्राधान्यक्रम काय आहेत, वस्तू रोख किंवा उधारणे खरेदी करण्याविषयीची त्यांची मानसिकता आणि प्रवृत्ती कशा प्रकारची आहे, या किंवा इतर बाबींचा विचार उद्योजकांना नेहमीच आणि सातत्यानं करणं गरजेचं असतं. त्यानुसारच किंमत निर्धारणाविषयीचं धोरणं, त्यानुसारच वस्तूंच्या वितरणाविषयीचं धोरण आखणं किंवा निश्चित करणं आपल्याला गरजेचं असतं. यासाठी आपल्याला ग्राहकांची मानसिकता अभ्यासणं किंवा ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. विपणन क्षेत्रातील धोरणांची आखणी करत असताना ग्राहकांच्या मानसिकतेचा योग्य रीतीनं किंवा योग्य पद्धतीनं जर आपण अभ्यास केला तर ती धोरणं जास्तीत जास्त अचूक होऊ शकतात किंवा ती ठरवलेली धोरणं ही जास्तीत जास्त परिणामकारक होऊ शकतात. ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यामुळं व्यावसायिकाला वस्तूंची विक्री वाढविण्यासाठी उपाययोजना निश्चित करता येतात. त्याचबरोबर ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यामुळं वस्तूंची प्रभावीपणे आपल्याला जाहिरात करता येते आणि ही जाहिरात प्रभावीपणे केल्यामुळं
विविध धोरणं आणि योजना उद्योजकाला, उत्पादकाला, मध्यस्थांना आखता येतात. म्हणजेच मित्रांनो, व्यवसायाची धोरणं आणि ध्येय धोरणं निश्चित करत असताना, व्यवसायाची विपणनाविषयक धोरणांची आखणी करत असताना आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेसमोर ठेवून किंवा ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करूनच आपल्याला ही धोरणं ठरवावी लागतात. अन्यथा आपण जी काही ठरवलेली धोरणं आहेत ती तितकी परिणामकारक होऊ शकणार नाहीत, ही आपण बाब समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्राहकांच्या मानसिकतेच्या महत्त्वाचा अभ्यास करत असताना आणखीन एक बाब आपल्यासमोर येते, ती म्हणजे बाह्य पर्यावरणातील घटक. मग बाह्य पर्यावरणातील घटक म्हणजे नेमकं काय मित्रांनो, की ग्राहकांच्या भविष्यातील गरजा कोणत्या किंवा कशा असणार आहेत, किंवा कोणती व्यक्ती किंवा संस्थेच्या वस्तूकरिता भविष्यात ग्राहक होऊ शकतात, ही ग्राहकांची आर्थिक स्थिती कशा पद्धतीची आहे, पर्यावरणातील बदलांचा अभ्याससुद्धा आपल्याला करणं गरजेचं असतं. बाह्य पर्यावरणातील घटक ग्राहकांच्या मानसिकतेला प्रभावित करत असतात आणि बाह्य पर्यावरणामधील सर्व घटकांचा एकंदरीत प्रभाव ग्राहकांच्या मानसिकतेवर कशा पद्धतीनं होतो हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आपण आज नेहमी चर्चा करतो की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, की जागतिक तापमान वाढत आहे. कशामुळे वाढत आहे, त्याला अनंत कारण आहे. उद्योगधंदे वाढलेले आहेत, इंडस्ट्री वाढलेलं आहे, पोल्युशन वाढत आहे, वृक्षांची तोड होत आहे, किंवा निसर्गाला आपण आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्या गोष्टीमुळे जागतिक तापमानामध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि अनेक तज्ज्ञ म्हणतात की परवा तुम्ही वाचलं असेल टी व्हीवर आणि वर्तमानपत्रामध्ये अशी बातमी आली होती की पुढील 50 वर्षामध्ये अर्धी मुंबई पाण्याखाली जाणार आहे. ती का जाणार आहे, ती का होणार आहे, की जागतिक तापमानामुळं हिमालयातला बर्फ वितळत आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यामध्ये सुद्धा उत्तर भारतातल्या किंवा हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांना मोठ्या प्रमाणावर महापूर येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग असा हा महापूर येत असल्यामुळं त्यामुळं समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे आणि पर्यायानं तज्ज्ञ असं म्हणतायत की पुढील 30-40 वर्षामध्ये अर्धी मुंबई पाण्याखाली जाणार आहे. याचा अर्थ समुद्राच्या काठावर असणारी जी काही जगातील जी काही प्रमुख शहर आहेत त्या शहरांना धोका निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळं आपण जागतिक तापमान कसं कायम ठेवावं, ओझोन वायूचं प्रमाण कसं स्थिर ठेवावं, या पद्धतीचा विचार तज्ज्ञ करत असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत आहेत. तुम्हाला माहीत नसेल कदाचित मित्रांनो की 30-40 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा तुमच्या वयामध्ये विद्यार्थी होतो त्यावेळेला आम्ही गावामध्ये राहत होतो. आम्हाला नक्की आठवतं आहे की उन्हाळ्यामध्ये आम्ही फक्त एका झाडाच्या खाली जरी बसलो तरी आम्हाला गरमीचा किंवा उष्णतेचा त्रास होत नव्हता. पण आज आपण पाहतोय की उन्हाळ्यामध्ये आपल्या मराठवाड्यासारख्या भागामध्ये 35 ते 40 किंवा 45पर्यंत तापमान जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग हे कशाचं द्योतक आहे किंवा हे कशामुळं घडतं आहे, तर ती जागतिक पर्यावरणामुळं घडतं आहे. मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम ग्राहकांच्या मानसिकतेवर, ग्राहकांच्या वर्तणुकीवर, ग्राहकांच्या वस्तू खरेदीच्या क्रयप्रेरणेवर होत असल्याचा दिसून येतो. मला आठवतं की मी 30-40 वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये राहत असताना ग्रामीण भागातील लोकांकडं साध्या पंख्याच्या सुद्धा सुविधा नव्हत्या. तरीसुद्धा लोक उन्हाळ्यामध्ये त्यांना त्रास कमी प्रमाणामध्ये होत होता, कारण त्यावेळेला जास्तीत जास्त तापमानाचं प्रमाण 35पर्यंत होतं. आज आपण पाहतोय की ते 45पर्यंत गेले. म्हणजे 10°C तापमानाचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये वाढतंय. याचा अर्थ असा आहे की जागतिक पर्यावरणाचा परिणाम म्हणजे व्यक्तींच्या जीवनावर होतो, व्यक्तींच्या वर्तणुकीवर होतो, व्यक्तींच्या वस्तूंच्या खरेदीवर होतोय. आज आपण पाहतोय की शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये फॅन आलेत, कूलर आलेत, AC आलेले आहेत. म्हणजे ही खरेदी का करतायत लोक? गरज म्हणून खरेदी करतायत, आवश्यकता म्हणून खरेदी करतायत, चैनीच्या वस्तू म्हणून खरेदी करत नाहीत. याचा अर्थ असा आहे की जागतिक पर्यावरणाचा सुद्धा ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि मानसिकतेचा परिणाम क्रयप्रेरणेवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपण ही एक प्रामुख्यानं बाब विचारात घेतली पाहिजे की समाजामध्ये जे काही पर्यावरण आहे, समाजामध्ये घडणारे किंवा वातावरणामध्ये घडणारे जे काही बदल आहेत त्या बदलाचा सुद्धा परिणाम व्यक्तींच्या वस्तूंच्या खरेदीवर होत असतो. त्यामुळं ग्राहकांच्या आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो आणि पर्यावरणाचा बदल हा ग्राहकांच्या वस्तू खरेदीच्या मानसिकतेवर सुद्धा होत असतो. मग ग्राहकांच्या मानसिकतेचे महत्त्व याचा आपण अभ्यास करत असताना पुढच्याही आपल्याला एक घटकांचा आपल्याला विचार करावा लागेल. तो घटक आहे ग्राहकांच्या क्रयप्रेरणा, ज्याला आपण बाईंग मोटिव्स ऑफ कस्टमर किंवा कंझ्युमर असं आपण म्हणतो.
मग ग्राहकांच्या क्रय प्रेरणा आपण कशाला म्हणतो? क्रय प्रेरणाची व्याख्या करत असताना एका तज्ज्ञाने असं म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या मनात इच्छेचे समाधान करण्यासाठी वस्तू विकत घेण्याची प्रेरणा जागृत होते, तेव्हा त्यांच्या मनात क्रय प्रेरणा उद्भवली असं आपण म्हणतो. एखाद्या व्यक्तीला स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरिता एखादी वस्तू खरेदी करण्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होणं, त्याला आपण क्रय प्रेरणा असं आपण म्हणतो. मग फक्त ग्राहकांच्या मनामध्ये क्रय प्रेरणा असून चालत आहे का? नाही. तर क्रय प्रेरणेला आर्थिक जोडसुद्धा असणं गरजेचं आहे. आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे मित्रांनो की नाऱ्याशिवाय थोडा खातो पण त्याला देतोय. याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपण काहीही खरेदी केलं पाहिजे, कशाही पद्धतीने आपल्याकडे ती वस्तू असली पाहिजे, परंतु ती वस्तू खरेदी करण्याची कुवत, आर्थिक स्थिती त्याच्याकडे आहे का नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण पाहतो की मागणीची व्याख्या करत आपण असताना नेहमीच म्हणतो की मागणी म्हणजे काय? तर एखादी वस्तू खरेदी करत असताना त्या व्यक्तीच्या मनामध्ये ती वस्तू खरेदी करण्याची भावना निर्माण होणं. परंतु फक्त भावना निर्माण होऊन चालत नाही, तर त्याला आर्थिक पाठबळसुद्धा असलं पाहिजे, त्याच्याकडे तेवढी त्याची आर्थिक कुवत असली पाहिजे, आर्थिक बाब त्याच्याकडे असली पाहिजे. म्हणजे पैसे असल्याशिवाय तो ती वस्तू खरेदी करणार नाही आणि वस्तू खरेदी केल्याशिवाय त्या वस्तूला ती मागणी निर्माण होऊ शकणार नाही. म्हणजेच ग्राहकांच्या क्रय प्रेरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला ही एक बाब विचारात घेणं गरजेचं आहे की एखाद्या व्यक्तीच्या मनात इच्छेचे समाधान करण्यासाठी वस्तू विकत घेण्याची प्रेरणा जागृत होणे, तेव्हा त्याच्या मनात क्रय प्रेरणा निर्माण झाली असं आपण म्हणतो. मग ग्राहकांच्या मनात वस्तू किंवा सेवांची खरेदी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती उत्पन्न करण्याकरता कारणीभूत ठरणाऱ्या शक्तीला आपण क्रय प्रेरणा असं आपण म्हणतो. म्हणजे ग्राहकांच्या मनामध्ये वस्तू किंवा सेवांची खरेदी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती उत्पन्न करण्याकरता कारणीभूत ठरणाऱ्या शक्तीला आपण क्रय प्रेरणा असं आपण म्हणतो. प्रेरणा ही मनाची अशी स्थिती असते की ज्यामुळं प्रेरणा ही व्यक्तींची किंवा ग्राहकांची अशी एक स्थिती असते की ज्यामुळं ग्राहकाला एक प्रकारची शक्ती येते, एक प्रकारची भावना निर्माण होते त्याच्यामध्ये आणि त्याच्या व्यवहारांना गती निर्माण होते. आपण प्रेरणा का म्हणतो, त्याला क्रय प्रेरणा का म्हणतो? ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा त्या व्यक्तीमध्ये निर्माण होणे, ती वस्तू खरेदी करण्याची भावना त्या व्यक्तीमध्ये निर्माण होणे, ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्याची एक मानसिकता तयार होणे, त्याला आपण म्हणून क्रय प्रेरणा असं आपण म्हणतो. त्याच्या व्यवहारांना गती देते. म्हणजे कोण गती देतं? क्रय प्रेरणा गती देते. तर विशिष्ट कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं. तर विशिष्ट कार्य म्हणजे काय? वस्तूंची खरेदी करण्यासाठी त्याला कोण प्रोत्साहित करतं? क्रय प्रेरणा प्रोत्साहित करणे. प्रेरणेशिवाय कार्य किंवा व्यवहार शक्य होत नाही किंवा संभव होत नाही असं आपण म्हणतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती इच्छांची तृप्ती करण्यासाठी वस्तू आणि सेवा खरेदी करण्याकरता तयार होते, त्यावेळेस त्याला त्याच्या मनामध्ये क्रय प्रेरणा निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती इच्छांची तृप्ती करण्यासाठी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याकरता तयार होते, त्याला आपण क्रय प्रेरणा असं आपण म्हणू शकतो. मग प्रत्येक खरेदीच्या मागे क्रय प्रेरणा असतेच, त्याच्याशिवाय तो व्यक्ती ती वस्तू खरेदी करू शकत नाही. म्हणून आपण ग्राहकांच्या मनातील क्रय प्रेरणा जागृत करण्याचा, क्रय प्रेरणा निर्माण करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. आणि व्यावसायिकाचं ते काम असतं, उद्योगपतींचं ते काम असतं आणि त्यामुळंच वस्तूची विक्री बाजारपेठेमध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक वस्तूंची खरेदी कोणत्या ना कोणत्या प्रकारची गरज, इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनेच होत असते. त्यामुळं एखाद्या समाजामध्ये लोकांनी मोठे म्हणावे, त्याला प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यास कार खरेदी करण्याची क्रय प्रेरणा त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. याचा अर्थ असा आहे की इच्छापूर्ती करण्यासाठी वस्तूंची खरेदी करण्याच्या ज्या प्रेरणा त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होतात त्या निरनिराळ्या प्रकारच्या असू शकतात. तसेच प्रत्येक व्यक्तीनुसार स्थल, काल आणि प्रसंगानुसार त्या प्रेरणा बदलू शकतात आणि त्यामुळंच त्याला आपण क्रय प्रेरणा असं आपण म्हणतो. म्हणजे क्रय प्रेरणा म्हणजे काय की एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी, एखादी बाब त्याच्याकडे असावी अशा पद्धतीची भावना निर्माण होण्यासाठी. ही भावना वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. स्वसंरक्षणाची भावना असू शकते, प्रतिष्ठेची भावना असू शकते, वात्सल्य आणि प्रेमाची भावना असू शकते, देशप्रेमाची भावना असू शकते, सामाजिक उत्तरदायित्वाची भावना असू शकते. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असू शकतात. परंतु कुठली ना कुठली भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होणे आणि त्या भावनेपोटी ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याला आर्थिक पाठबळ मिळणे, या सगळ्या गोष्टीला आपण
क्रयप्रेरणा असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. आणि म्हणून आपण क्रयप्रेरणा ह्या स्थान, काल आणि प्रसंगानुसार बदलू शकतात. एखाद्या उत्तर भारतातल्या व्यक्तीला एखादी वस्तू खरेदी करण्याची इच्छा असू शकते, तीच बाब दक्षिण भारतातल्या एखाद्या कन्याकुमारीच्या व्यक्तीला असू शकेल असं काही सांगता येत नाही. किंवा इकडे मणिपूर किंवा अरुणाचल प्रदेशच्या पूर्वोत्तर राज्यामधल्या एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू खरेदी करण्याची इच्छा होते, परंतु तीच बाब इकडे एखाद्या गुजरातमध्ये द्वारकेतल्या